कपडा न लत्ता न खायाला भत्ता न फजिती होती माय मोठी, भीमान माय भीमानं ग सोन्यानं भरली होती. कडूबाई खराते यांच्या या गाण्यातील जी कडू आहे ती अनेकांसाठी, अनेक जाती धर्मातल्या लोकांसाठी, अनेक सर्वसामान्य जनतेसाठी तेवढीशी खरी आहे. ज्या व्यक्तिमत्वानं समाजातील अनेक घटकांना जगण्याची एक आस दिली, त्यांनी समाजातील अनेक घटकांना, ज्यांनी स्वतःचे हक्क, स्वतःच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत त्यांचे जे हक्क आहेत ते मिळवून दिले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतासाठी, भारताच्या संविधानासाठी आणि भारतातील प्रत्येक जनतेसाठी, प्रत्येक नागरिकासाठी असलेलं त्यांचं जे कार्य आहे ते अनन्यसाधारण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांनी केलेल्या महत्त्वाचे जे कार्य आहेत, त्या सगळ्यांची आपण गिनती करू शकत नाही. जेवढं आपण त्याच्याविषयी बोलू तेवढं कमीच आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी वंशावळ होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव, त्याच्याबद्दल माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील मेजर रामजी मालोजी सकपाळ यांचं मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मांडणगड तालुक्यातील आंबवडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सैन्यात कार्यरत असताना, मध्य प्रदेशातील महू इथे कार्यरत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे आणि अनेक वेळा आपण इतिहासाशी रिलेटेड गोष्टींविषयी जाणून घेताना या गोष्टी आपल्या कानावर आल्याच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील मेजर रामजी मालोजी सकपाळ यांचा विवाह झाला साताऱ्याचे मेजर धर्मा रामनाथ मुरबाडकर यांची कन्या भीमाताई मुरबाडकर. रामजी सकपाळ आणि भीमाताई सकपाळ यांना एकूण 14 अपत्य. 14 पैकी 7 अपत्य ही अल्पवयातच दगावली आणि त्यांच्या 8वं अपत्य म्हणजे बाळाराम, 9वे गंगाबाई, 10वी रमाबाई, 11वे आनंदराव, 12व्या मंजुळाबाई, 13वी तुळसाबाई आणि 14वे आणि सर्वात धाकले, सर्वात लहान अपत्य हे भीमराव सकपाळ. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडनावामागची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सकपाळ यांची पुन्हा नियुक्ती, सैन्यात नियुक्ती यांची साताऱ्याला झाली, त्यावेळेस रामजी सकपाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव सकपाळ यांचं 7 नोव्हेंबर 1919 साली त्यांचा शाळेत दाखला नोंदवला. आणि शाळेच्या पटलावरती त्या काळी अशी प्रथा होती की ज्या गावचं तुम्ही असाल त्या गावावरून तुमचं आडनाव लावलं जायचं. म्हणून त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाळेच्या पटलावरती नाव लिहिलं गेलं, भीमराव रामजी आंबेडकर. आंबवडे हे त्यांचं मूळ गाव, त्या गावाच्या नावावरनं त्यांचं नाव आंबेडकर असं झालं. आणि तिथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेत असताना अनेक शैक्षणिक ठिकाणी त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच पुढं नाव ते लावत राहिले. आणि तिथूनच पूर्वाश्रमीचे सकपाळ हे आंबेडकर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला भगीरथी भिकू धुत्रे आणि भगीरथी यांचं लग्नानंतरचं नाव झालं रमाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांना एकूण 5 अपत्य, त्यातली 4 अल्पवयातच दगावली आणि 5वं अपत्य म्हणजे यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर. यशवंतराव यांचा विवाह झाला मीराबाईंसोबत आणि मीराबाई आणि यशवंतराव यांना एकूण 4 अपत्य, त्यातले सगळ्यात मोठं अपत्य म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर. आत्ताच्या ऍक्टिव्ह राजकारणात सहभागी असलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अतिशय प्रखरतेने पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर, अर्थातच बाळासाहेब आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांनंतर यशवंतराव आणि मीराबाई यांना दुसरं जे अपत्य झालं ते म्हणजे रमाबाई तेलतुंबडे, त्यानंतर भीमराव आणि त्यानंतर आनंदराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 4थी पिढी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव यशवंतराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेले. आणि हे सगळं काम करत असताना ते बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते, विचारवंत आणि पदाधिकारी होते. भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष राहिले, चैत्यभूमीचे ते जनक होते आणि तसेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे ते माजी सदस्य देखील राहिले.